हॅलो फ्रेंड्स, इझी लर्निंग विथ श्रेयसमध्ये मी श्रेयस तुमचं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत EVS स्टँडर्ड 4 चा लेसन डिरेक्शन्स अँड मॅप्स. चल तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. डिरेक्शन्स अँड मॅप्स. फ्रेंड्स, आपण स्टँडर्ड 3 मध्ये मेन डिरेक्शन्स म्हणजेच दिशा शिकलो. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ या आहेत मेन डिरेक्शन्स. Guess which picture is in which direction and complete the table. इथे कोणता पिक्चर कोणत्या दिशेला आहे ते गेस करा आणि खाली दिलेले टेबल पूर्ण करा. क्लॉक टॉवर नॉर्थ डिरेक्शनला आहे. हाऊस साऊथ डिरेक्शनला आहे. माउंटन नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये आहे. वॉटर टँक ईस्ट डिरेक्शनला आहे. ट्री वेस्टला आहे. फोर्ट नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये आहे. वेल साऊथ आणि वेस्टच्या मध्ये आहे. स्ट्रीट लॅम्प हे साऊथ आणि ईस्टच्या मध्ये आहे. कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकाल का? द पिक्चर्स ऑफ द माउंटन, वेल, स्ट्रीट लॅम्प अँड फोर्ट आर नॉट टुवर्ड्स द मेन डिरेक्शन्स. माउंटन, वेल, स्ट्रीट लॅम्प आणि फोर्ट हे पिक्चर्स मेन डिरेक्शनला नाही आहे. फाइंड आउट बिटवीन विच टू मेन डिरेक्शन्स दे आर लोकेटेड अँड राईट युअर आन्सर इन द टेबल बिलो. कोणत्या दोन मेन डिरेक्शनच्या मध्ये हे आहेत ते शोधा आणि खाली लिहिलेल्या टेबलमध्ये लिहा. आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे माउंटन नॉर्थ आणि वेस्ट या मेन डिरेक्शनच्या मध्ये आहे. वेल साऊथ आणि वेस्टच्या मध्ये आहे. स्ट्रीट लॅम्प साऊथ आणि ईस्ट या मेन डिरेक्शनच्या मध्ये आहे. फोर्ट नॉर्थ आणि ईस्ट या मेन डिरेक्शनच्या मध्ये आहे. मेनी थिंग्स लाय बिटवीन टू मेन डिरेक्शन्स. दोन मेन डिरेक्शनच्या मध्ये बऱ्याच वस्तू असतात. To determine the direction in which they lie, we use subdirection. या वस्तूंची दिशा दाखवण्यासाठी आपण सब डिरेक्शनचा वापर करतो. Can you tell? तुम्ही सांगू शकाल का? Study the following circle of directions and subdirections carefully. खाली दिलेल्या डिरेक्शन्स सब डिरेक्शन्सच्या सर्कलचा व्यवस्थित अभ्यास करा. Note the subdirections that lie between every two adjacent main directions. प्रत्येक मेन डिरेक्शनच्या मध्ये असलेल्या सब डिरेक्शन्सला नोट करून ठेवा. You will find that the name of every sub direction begins either with north or south. तुम्हाला समजेल प्रत्येक सब डिरेक्शनच्या नावाची सुरुवात नॉर्थ किंवा साऊथने होते. Now look at the objects given at the beginning of the lesson once again. आता लेसनच्या सुरुवातीला दिलेल्या पिक्चर मधले ऑब्जेक्ट्स पुन्हा बघा. Check your answers and correct them if necessary. तुमची उत्तरे चेक करा आणि गरज असेल तर करेक्शन करा. Draw the diagram showing the directions and subdirections on a small card. डिरेक्शन्स आणि सब डिरेक्शन्स दाखवणारा हा डायग्राम एका छोट्याशा कार्डवर ड्रॉ करा. इट इज नोन ॲज द कंपास रोज. यालाच कंपास रोज असे म्हणतात. वी विल यूज दिस कंपास रोज लेटर इन द लेसन. आपण हा कंपास रोज नंतर यूज करू. डू यू नो? तुम्हाला माहीत आहे का? डिरेक्शन्स आर ऑलवेज पॅरेलल टू द ग्राउंड. पॅरेलल म्हणजे समांतर. डिरेक्शन्स या नेहमी जमिनीला समांतर असतात. दॅट इज वाय अ मॅप मस्ट ऑलवेज बी अलाइन्ड टू द लोकल डिरेक्शन्स. म्हणूनच मॅप नेहमी डिरेक्शननुसार जमिनीवर ठेवावा. दिस मेक्स इट इझियर फॉर अस टू अंडरस्टँड द मॅप अँड द रिजन. त्यामुळे मॅप समजायला सोपे जाते. यूज युअर ब्रेन पॉवर.
Use the compass rose made earlier to read the map given above. इथे मगाशी जो कंपास रोज बनवला होता तो यूज करून हा मॅप रीड करायचा आहे. Place the rose on bead and make a list of all the districts that are situated along the main directions and sub-directions. कंपास रोज बीडवर ठेवायचा आणि तिथे असलेल्या मेन डिरेक्शन्स आणि सब डिरेक्शन्सला असलेल्या सर्व डिस्ट्रिक्टची लिस्ट बनवायची आहे. रिपीट दिस ॲक्टिव्हिटी फॉर अदर डिस्ट्रिक्ट्स. सेम अशा प्रकारे बाकी डिस्ट्रिक्ट्सचं पण करायचं आहे. प्लेस द रोज ॲट द सेंटर ऑफ अवर स्टेट अँड नोट द लोकेशन ऑफ युअर डिस्ट्रिक्ट इन द स्टेट. कंपास आपल्या स्टेटच्या सेंटरला ठेवा आणि स्टेटमधल्या तुमच्या डिस्ट्रिक्टचे लोकेशन नोट करा. Places in our surroundings are often located at some distance from one another. आपल्या आजूबाजूला असलेली ठिकाणे एकमेकांपासून काही अंतरावर असतात. These places are also large in size. ही ठिकाणे आकाराने सुद्धा मोठी असतात. Maps are comparatively quite small. मॅप्सचा आकार त्या मानाने लहान असतो. Therefore, the distance between these places has to be shown in a very limited space on a map. त्यामुळे मॅपमध्ये या ठिकाणांमधील अंतर कमी जागेत दाखवावे लागते. When we draw pictures of houses, mountains and people, we draw them to fit the size of the paper we are drawing on. जेव्हा आपण घरे, माउंटन्स आणि माणसांचे ड्रॉइंग करतो तेव्हा आपण पेपरवर पुरतील एवढ्याच आकाराचे पिक्चर्स आपण ड्रॉ करतो. इट इज द सेम वाईल ड्रॉइंग मॅप्स. त्याचप्रमाणे मॅप्सचे असते. वाईल ड्रॉइंग अ मॅप, the distance between two places on the ground has to be shown in such a way that it fits the paper. मॅप तयार करताना दोन ठिकाणांमधील अंतर पेपरवर बसेल अशा पद्धतीने दाखवावं लागतं. The distance on the map is proportionate to the distance on the ground. मॅपमधील ग्राउंडवरचं अंतर हे प्रमाणबद्ध असते. Try to understand this with the help of the picture given here. इथे दिलेल्या पिक्चरवरून हे समजण्याचा प्रयत्न करा. इथे हे स्कूल दाखवलं आहे आणि या मॅपमध्ये स्कूल ड्रॉ केलं आहे. स्कूलचं ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत अंतर आहे 30 मीटर्स. पण तेच मॅपमध्ये दाखवताना हे अंतर दाखवलं आहे 30 सेंटीमीटर. कारण पेपर लहान असल्यामुळे इथे 30 मीटर घेऊ शकत नाही. यूज युअर ब्रेन पॉवर. द डिस्टन्स बिटवीन रसिका अँड रेशमास हाऊसेस इज 10 किलोमीटर्स. रसिका आणि रेशमाच्या घरामध्ये 10 किलोमीटर्सचं अंतर आहे. द स्केल यूज्ड ऑन द मॅप इज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर. मॅपमध्ये जे स्केल वापरला आहे त्यात 1 सेंटीमीटर 1 किलोमीटरच्या बरोबर आहे. On the map, what would be the distance between the two houses? मग मॅपमध्ये दोघांच्या घरामधलं अंतर किती असेल? 1 सेंटीमीटर म्हणजे 1 किलोमीटर. त्यांच्या घरातलं अंतर आहे 10 किलोमीटर. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. तर 10 किलोमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. म्हणजेच मॅपमध्ये त्या दोघींच्या घरातलं अंतर असेल 10 सेंटीमीटर. Using a ruler, draw the distance in your notebook. तुमच्या वहीमध्ये रुलर वापरून हे अंतर ड्रॉ करायचं आहे. Always remember, नेहमी लक्षात ठेवा. Direction and sub-directions have been determined by man on the basis of the rising and setting on the sun. Directions आणि sub-directions या उगवत्या आणि मावळत्या सूर्याला बघून त्या बेसिसवर माणसाने ठरवले आहे. Thus nature can be our guide. त्यामुळे निसर्ग
आपला मार्गदर्शक ठरू शकतो. नेचर म्हणजे निसर्ग. गाईड म्हणजे मार्गदर्शक. व्हॉट्स द सॉल्युशन? रंजना अँड जुली आर गोइंग ऑन अ पिकनिक. रंजना आणि जुली पिकनिकला जात आहेत. दे वॉन्ट टू गो फ्रॉम देअर रेसिडेन्स टू द गार्डन. त्यांना त्यांच्या घरातून गार्डनला जायचं आहे. दे हॅव अ मॅप ऑफ द एरिया. त्यांच्याकडे त्या एरियाचा मॅप आहे. हेल्प देम फाइंड आउट द डिस्टन्स फ्रॉम देअर रेसिडेन्स टू द गार्डन. त्यांना त्यांच्या घरापासून गार्डन पर्यंतचं अंतर फाइंड आउट करण्यासाठी मदत करायची आहे. हेल्प देम फाइंड आउट द डिरेक्शन्स ऑफ द गार्डन फ्रॉम देअर रेसिडेन्स. त्यांना त्यांच्या घरापासून त्या गार्डन पर्यंतचं डिरेक्शन सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. हे इथे आहे रंजना आणि जुलीचं घर आणि इथे आहे गार्डन. तर आता आपल्याला या दोघांमधील डिस्टन्स सांगायचा आहे. त्यासाठी आपण रुलर घेऊन डिस्टन्स मोजूया. अशा प्रकारे रुलर ठेवून डिस्टन्स मोजायचा आहे. तर त्यांच्या घरापासून ते गार्डन पर्यंत अंतर आहे 10 सेंटीमीटर. हे आपण मॅप मधलं अंतर मोजलं म्हणून ते आहे सेंटीमीटरमध्ये. त्यांच्या घरातलं खरं अंतर मीटरमध्ये असणार. म्हणजे खरं अंतर आहे 10 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 किलोमीटर. आता आपल्याला डिरेक्शन म्हणजे दिशा सांगायची आहे. तर इथे आपण कंपास रोज ठेवायचा. ही वरती आहे नॉर्थ दिशा, खाली आहे साऊथ, या बाजूला आहे वेस्ट आणि या बाजूला आहे ईस्ट. म्हणजे गार्डन आहे साऊथ आणि ईस्टच्या मध्ये. म्हणजे गार्डन साऊथ ईस्ट डिरेक्शनला आहे. व्हॉट वी हॅव लर्न? आपण या लेसनमधून काय शिकलो? आयडेंटिफाईंग सब डिरेक्शन्स. सब डिरेक्शन्स ओळखायला शिकलो. द कंपास रोज शिकलो. द प्रपोर्शनेट नेचर ऑफ मॅप्स. मॅप प्रपोर्शनेट असतो हे बघितलं. द रिलेशन बिटवीन डिस्टन्स ऑन अ मॅप अँड ऑन द ग्राउंड. मॅपवरील आणि जमिनीवरील अंतरामधील संबंध बघितला. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय.